धाराशिव न्यूज 7 स्पष्ट, निपक्ष व निर्भीड. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना मला एक गोष्ट सांगायची. 2025 मध्ये आपण 282 तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली होती. 282 अतिवृष्ट तालुक्यांमधील विद्यार्थ्यांसाठी आपण पदवीपर्यंत परीक्षा शुल्क माफीचा निर्णय केला होता आपल्या प्रचलित नियमानुसार. परंतु ज्यावेळेस परीक्षा फॉर्म भरायला जातात, तो ऑनलाईन फॉर्म आहे आणि ऑनलाईन फॉर्म परीक्षा शुल्क भरून घेतल्याशिवाय स्वीकारलेच जात नाहीत. त्यामुळे आपण शासनाने निर्णय केला पण प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही आणि परीक्षा शुल्क माफीचा जो आपण अतिवृष्टी भागातील विद्यार्थ्यांसाठी निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे आपण असे निर्देश देणार का थेट, किंवा परीक्षा शुल्क न घेता तुम्ही परीक्षा फॉर्म स्वीकारले जावेत, कारण ऑनलाईन सिस्टीममध्ये परीक्षा शुल्क घेतल्याशिवाय फॉर्म स्वीकारलेच जात नाहीत. हा एक नवीन मुद्दा लक्षात आला, मी त्याची नोंद घेतो. कारण ॲडमिशनच्या वेळेला क्लिअर आहे, फिजिकल फी भरायची, बिलकुल मुलींनी भरायची नाही. घेतली जाईल त्यापुढे आम्ही ॲफिलेशन रद्द करू. पण परीक्षा फी ही साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भरावी लागते, ती ऑनलाईन भरावी लागते. तर त्या सॉफ्टवेअरला काही कमांड द्यावी लागेल, काय टेक्निकली विद्यापीठांशी बोलतो. पण आपण आत्ता रईस खानाने मुद्दा उपस्थित केला आहे, तो अजून भविष्यातला आहे की अदर फी पण आपण माफ करू का, ती रेग्युलराईज करू का. पण परीक्षा फी आणि ट्युशन फी ऑलरेडी माफ झाली आहे, ती त्या मुलींना भरावी लागूच नाही. पण ऑनलाईनमुळे अडचण येत असेल तर त्याचा विचार. सुधीर भाऊ.